आणि त्यात त्यांना आणखी एक भयंकर गोष्ट दिसते. त्या कॉरिडॉर्समधल्या ज्या काही रूम्स होत्या त्या रूम्समधून सुद्धा मानवी सावल्या त्यांचं ॲपॅरेशन त्या तिघांकडे एकटक बघत आहे असं त्यांना दिसतं. आणि असं काही पाहिल्यानंतर हे तिघेही मोठ्याने ओरडत हॉटेलच्या बाहेर पळू लागतात. अमित राहुलला पकडून जोराचा बाहेरच फेकतो. आणि जेव्हा हे चौघे फायनली त्या हॉटेलच्या बाहेर येतात तेव्हा त्यांना कुठे रिलॅक्स फील होतं आणि ते मोठ्याने मोकळा श्वास घेऊ लागतात. इमॅजिन करा, 4 मित्र साऊथ गोव्याच्या एका सुनसान रस्त्यावरती मोठ्याने ओरडत उभे आहे. ते सगळेजण आता जवळच असलेलं गर्दीचं ठिकाण शोधू लागतात जिथे त्यांना एक छोटंसं क्लिनिक किंवा हॉस्पिटल मिळेल. कारण राहुलच्या डोक्यातून अजूनही रक्त येत होतं आणि त्यांना एक छोटंसं क्लिनिक भेटतं सुद्धा. राहुलची आता जेव्हा मलमपट्टे होते तेव्हा तो थोडासा शुद्धीवरती येतो आणि शुद्धीवर आल्यानंतर तो सांगतो की जेव्हा मी त्या रिसेप्शनवरती होतो तेव्हा माझी नजर सहजच त्या माणसाच्या फोटोकडे गेली आणि त्या टेबलवरती ठेवलेली जी रिंग बेल होती त्यावरती सहजच हात मारला आणि चुकून माझ्या हातामध्ये त्या घंटीचं टोक लागलं आणि माझे 1-2 थेंब रक्त त्या घंटीवरती पडलं. आणि जसं माझं रक्त त्या घंटीवरती पडलं तशी मला माझ्या बॉडीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा जाणवली